जय श्रीराम. आपल्या ॲस्ट्रोव्हिजन या चॅनलवर आपलं स्वागत. आजचा विषयच असा आहे की ज्याच्यावरती संपूर्ण भारताचं लक्ष त्या ठिकाणी लागून राहिलेलं आहे. काय मोदीजी परत पंतप्रधान बनू शकतील का? 2019मध्ये भारतीय जनता पार्टी सरकार बनवू शकेल का? काय म्हणतंय मोदींचं ग्रहमान? कसं असेल मोदींचं पुढील भविष्य? आपण पाहूया मोदींच्या कुंडलीचं सविस्तर विश्लेषण. कसं असेल श्री नरेंद्र दामोदरदास मोदी यांचं भविष्य? यांचा जन्म 17/9/1950 रोजी सकाळी 11:45 मेहसाणा गुजरात या ठिकाणी झाला. मोदीजीची कुंडली वृश्चिक लग्न आणि वृश्चिक राशीची असून जिचा राशीस्वामी मंगळ आहे. या कुंडलीमध्ये चंद्रमंगळ असा एक राजयोगा समान लक्ष्मीनारायण योग झालेला आहे. पंचम स्थानामध्ये राहू असल्यामुळं कौटुंबिक सौख्य या कुंडलीला दिसत नाही. तसेच कर्मस्थानामध्ये शुक्र शनीची युती असल्यामुळं आणि रवी केतूचं ग्रहणही या ठिकाणी दिसून येत आहे. कौटुंबिक स्थानामध्ये पतीपत्नीचं सौख्याचं स्थानाचा अधिपती त्या ठिकाणी शनीबरोबर रवीच्या राशीत गेल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. यामध्ये धनस्थानाचा म्हणजेच पंचमाचा अधिपती गुरु हा 4थ्या स्थानामध्ये आहे. सगळ्यात महत्त्वाचा योग म्हणजे स्वग्रही मंगळ आहे आणि तो लग्नी चंद्राबरोबर विराजमान झालेला आहे. हाच स्वग्रहीचा मंगळ तातडीचे निर्णय घेणे, पटकन निर्णय घेणे अशा स्वरूपाचा तो दिसून येतो. आता सध्याचा आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी चंद्राची महादशा दिसून येत असून ती मोदीजींना 8/4/2011 रोजी चालू झाली. ती 8/4/2021 असणार आहे. ज्या दिवसापासून म्हणजेच 8/4/2011 पासून महादशा मोदीजींना चालू झाली चंद्राची, तेव्हापासून आपण पाहत असाल की दिवसेंदिवस मोदीची लोकप्रियता वाढतच गेली. चंद्राच्या महादशेमध्ये जेव्हा केतूची अंतर्दशा आली या कालावधीमध्ये त्यांना फारच मनस्ताप मोदीजींना झाला. वेगवेगळे आरोप त्यांच्यावरती झाले. त्यामुळं त्यांना काही काळ तणावाचा सुद्धा या ठिकाणी गेलेला दिसून येत आहे. हीच केतूची अंतर्दशा 6/2/2019 रोजी संपली. यानंतर मात्र जी अंतर्दशा चालू होणार आहे ती शुक्राची असून ती शुक्राची अंतर्दशा प्रचंड प्रमाणात लाभदायक यशदायक असून हाच शुक्र 10व्या स्थानामध्ये विराजमान झालेला आहे. तो सप्तमेशाचा स्वामी असल्यामुळं त्या ठिकाणी चांगलं ग्रहमान आहे असं आपण निश्चितच आज म्हणू शकतो. तर 6/2/2019 पासून ते दिनांक 7/10/2020 पर्यंतचा कालावधी हा अतिउत्तम मानला जात असला तरीही मोदीजींना 15/11/2011 रोजी जी 7.5 लागली चालू झाली ती 24/1/2020 पर्यंत आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने दिसून येत आहे. यशस्वीता, धडपड, सातत्याने निस्वार्थ कार्य करणाऱ्या व्यक्तीला शनिदेव नेहमीच यश देतात. हे आपण जुन्या ग्रंथांमध्ये आत्तापर्यंत वाचत आलो आहोत आणि ते सिद्धही झालेलं आहे. कारण शनी महात्म्यामध्ये शनी महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलेलंच आहे की ज्याच्यामध्ये गर्व नसेल, ज्याच्यामध्ये निस्वार्थ कामाची भावना असेल त्याला मी गांजणार नाही, त्याला मी ताकद देईन. अशाच पद्धतीने शनिदेवाची सुद्धा ताकद त्यांच्याबरोबर उभी आहे असं आज म्हटलं तरी फारसं वावगं ठरणार नाही. परंतु या 7.5मुळं किरकोळ स्वरूपाचा मानसिक तणाव आणि जोडतोड करून पण सरकार बनवणार हे मात्र या ग्रहमानामुळं दिसून येत आहे. या ठिकाणी 2019ला मोदींची भविष्यवाणी ही जवळजवळ 99.99% अशाच पद्धतीची राहील असं ॲस्ट्रोव्हिजनचं मत आहे. धन्यवाद. जय श्रीराम.